नमस्कार. आज आपण पाहूयात 6 भावंडांची गोष्ट. तर नेहमीप्रमाणेच ही गोष्टसुद्धा आपल्या सुधा मूर्ती यांच्या आजीच्या पोतडीतल्या गोष्टी या पुस्तकातील आहे. तर आपण मूळ गोष्ट सुरू करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी पाहूयात. त्या दिवशी हवेत जरा जास्तच उकाडा होता. तशात वीज गेली होती. मुलं घरीच घाम पुसत कुरकुरत बसून होती. आजोबा, तुम्ही इथे विजेशिवाय कसं राहता? रघु म्हणाला. मुंबईला आमच्याकडे जरी वीज गेली ना तरी जनरेटर आपोआप सुरू होतो. वीज गेल्याचं आमच्या तर लक्षात सुद्धा येत नाही. आजोबा मुलांच्या घामेजलेल्या चेहऱ्यांकडे पाहून म्हणाले, ठीक आहे, आज मी तुम्हाला अशी एक जागा दाखवतो. ती तुमच्या घरच्या AC रूम एवढीच थंड असते आणि ती जागा विजेशिवाय तेवढी थंड राहू शकते. चला बरं, चटई घ्या आणि माझ्याबरोबर चला. मग मुलांची उत्सुकता ताणली. आजोबा बागेत शिरून चालत पलीकडच्या बाजूला गेले. एका कोपऱ्यात कडुनिंबाचं झाड होतं. आजोबांनी मुलांना झाडाच्या सावलीत चटई अंथरून त्यावर झोपायला सांगितलं. झाडाखाली खरोखरच छान थंडगार वाटत होतं. सगळे आरामात झाडाखाली उताने पडले आणि वाऱ्यानं हलणाऱ्या पानांकडे फांद्यांकडे पाहू लागले. बंद खोलीत झोपण्यापेक्षा इथे असं झाडाखाली झोपण्यात कितीतरी मजा येत होती. आजोबांनी एक जुनी आराम खुर्ची ओढत झाडाच्या सावलीत आणली आणि त्यावर बसून ते डोळे मिटून डुलक्या घेऊ लागले. मग म्हणाले, म्हणून तर मला उन्हाळा इतका आवडतो. मुलांनो, तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता ऋतू आवडतो? आनंद लगेच म्हणाला, मला सुद्धा उन्हाळाच आवडतो. कारण शाळेला सुट्टी असते. आपल्याला आंबे खाता येतात, आईस्क्रीम खाता येतं, शिवाय पोहायला सुद्धा जाता येतं. मला नाही उन्हाळा आवडत, मला हिवाळाच आवडतो. हिवाळ्यात आपल्याला रंगीबेरंगी स्वेटर्स घालता येतात, वेगवेगळी फळं खायला मिळतात, घरात पण छान वाटतं, उभेत बसायला मजा येते, गरम सूप पिता येतं, हॉट चॉकलेट पिता येतं. कृष्णा म्हणाली. यावर आता मीनू काय म्हणते? मीनू म्हणते, मला हिवाळा मुळीच आवडत नाही. थंडीनं माझा कान दुखतो. त्यापेक्षा मला ना पावसाळ्यात जास्त आवडतो. पाऊस पडला की सगळं किती छान दिसतं, स्वच्छ, ताजं, टवटवीत. मीनू असं म्हणाली. तुझं काय म्हणणं आहे रघु? तू का असा गप्प बसून आहेस? आजोबा म्हणाले, मला तर सगळेच ऋतू आवडतात. फक्त तुम्ही आणि आजी सतत माझ्याजवळ असलात तरच. आजोबा हसले. हे पहा, प्रत्येक ऋतूला स्वतःचं वेगळं सौंदर्य असतं आणि प्रत्येक ऋतूचा विशिष्ट उपयोग असतो. हे कसं काय? मुलं म्हणाली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा सगळे ऋतू आपापसात भांडायला लागले आणि मग जे काही घडलं त्याची गोष्ट. चला तर आता आपली मूळ गोष्ट आपण आत्ता सुरू करूयात. आपल्या गोष्टीचं नाव आहे ऋतूंना त्यांचा हिस्सा कसा मिळाला, म्हणजेच 6 भावंडांची ही गोष्ट. देवानं पृथ्वी निर्माण केली. त्यानंतर जरासं दूर जाऊन त्यानं तिच्याकडे नीट निरखून पाहिलं. त्यानं त्या पृथ्वीवर जीवसृष्टी, मानव, प्राणी, इतर पशु, वृक्ष, समुद्र असं सगळं काही निर्माण केलं. एकूण फारच सुंदर ठिकाण होतं ते. पण तरीही त्यात कशाची तरी कमतरता होतीच. त्यानं त्यावर खूप विचार केला. त्यानंतर त्यानं 6 भावंडांना बोलावून घेतलं. दिवस, रात्र, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि वारा. मग त्यानं त्या सर्व भावंडांना खाली पृथ्वीवर पाठवलं आणि पृथ्वीवर नांदणाऱ्या सृष्टीचं जगणं सुखाचं करण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी त्या भावंडांवर टाकली. देव त्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांनी मिळून पृथ्वीवर अन्नधान्य पिकेल आणि तेथील जीवांचं आयुष्य सुखावह होईल असं बघा. मी काळाचे 2 भाग केले आहेत, 24 तास आणि 365 दिवस. आता हा काळ तुम्ही सर्वांनी मिळून आपापसात अशा प्रकारे वाटून घ्या की पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना जे काही गरजेचं असेल ते त्यांना मिळेल. 6च्या 6 भावंडांनी आज्ञाधारकपणे मान हलवली. पण देवाची पाठ फिरताच सर्वजण आपापसात भांडू लागले.
पृथ्वीवर जेवढा हा काळ होता त्यातला जास्तीत जास्त हिस्सा प्रत्येकाला स्वतःसाठी हवा होता. दिवस आणि रात्र या दोघांनी प्रत्येकी 24 तास घेतले, पण ऋतू मात्र भांडतच सुटले. उन्हाळा वयानं सर्वात मोठा होता. तो म्हणाला, मी पृथ्वीवर गेल्यावर पहिले 365 दिवस राहणार. त्यावर पावसाळा म्हणाला, पण मी जर माझं तोंडच दाखवलं नाही तर सगळी पृथ्वीच नष्ट होईल, त्यामुळे तुझ्यानंतर लगेच मी तिथे जाईन. हिवाळा म्हणाला, पावसाळा संपला की मी झाडांना बहरण्यास मदत करणार, त्यामुळे त्यानंतर मी जाणार. वारा त्या मानानं लहानच होता, त्यामुळे त्याच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. मग सगळ्यात शेवटी जायची संधी त्याला मिळाली. अशा रीतीनं पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात तर झाली. सुरुवातीला पृथ्वीवर सलग 24 तास दिवस होता, त्यानंतर सलग 24 तास रात्र झाली. उन्हाळा पूर्ण वर्षभर राहिला. सुरुवातीला पिकं चांगली वाढली, पण थोड्याच काळात पृथ्वी प्रचंड गरम झाली. लोकांना जगणं असह्य होऊन बसलं. कोणाला काही काम सुचेना. सगळीकडचं पाणी आटून गेलं. मग पृथ्वीवरच्या लोकांनी उन्हाळ्याकडे दयायाचना करून त्याला जायला सांगितलं आणि उन्हाळ्याच्या वास्तव्याचं 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच त्याला पृथ्वी सोडून जावं लागलं. त्यानंतर पावसाची पाळी होती. पाऊस जेव्हा कोसळू लागला तेव्हा गरमीपासून सुटका झाल्याबद्दल जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण पसरलं. पण काही काळातच तळी, नद्या, समुद्र काठोकाठ भरून वाहू लागले. जिकडे तिकडे पूर आला. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं. थोड्याच दिवसांत अन्नधान्य संपलं. लोकांवर उपाशी मरण्याची पाळी आली. मग लोकांनी पावसाची करुणा भाकली. त्याला थांबण्याची विनंती केली. अखेर पावसानं बाजूला होऊन हिवाळ्याला जागा करून दिली. मोठ्या सुटकेच्या आनंदात लोकांनी हिवाळ्याचं स्वागत केलं. आता तप्त उन्हाळाही नव्हता आणि कोसळणारा पाऊसही नव्हता. पण जसजसा काळ जाऊ लागला तसे लोक आजारी पडू लागले. त्यांना सारखी सर्दी होऊ लागली. पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी झाडं मरू लागली. मग लोकांनी प्रार्थना केल्यावर हिवाळ्याला सुद्धा काढता पाय घ्यावा लागला. आता होती वाऱ्याची पाळी. सोसाट्याचा वारा सुटू लागला. पहिले काही दिवस लोकांनी ते सहन केलं. त्यानंतर मात्र त्यांना घराबाहेर पाऊल सुद्धा टाकण्याची भीती वाटू लागली. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. घराची छपरं उडून गेली आणि एकूण सर्वत्र हल्लकल्लोळ माजला. आपण सर्वांनी मिळून या पृथ्वीवर जे काही केलं आहे ते पाहून परमेश्वर आपल्यावर संतापणार हे सगळ्या भावंडांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आपलं वागणं बदलायचं ठरवलं. प्रत्येकानं एक वर्ष पूर्ण ताब्यात घेण्याऐवजी त्या वर्षाचं योग्य विभाजन करून तुकड्या तुकड्यानं सर्वांनी ते वाटून घेण्याचा निर्णय झाला. पण परत वारा पडला. सगळ्यांत धाकटा, त्यामुळे या सगळ्या वाटणीत पुन्हा त्याच्या वाट्याला काहीच वेळ आला नाही. मग तो एका कोपऱ्यात रुसून बसला. उन्हाळ्यात लोकांनी पेरणी केली आणि पावसाची वाट बघत बसले. पाऊस ठरल्याप्रमाणे आला, पण सगळीकडे सारखा पाऊस पडावा यासाठी वाऱ्याची गरज असते. हा वारा कुठेच नव्हता. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात अतिवृष्टी झाली तर काही भागात पावसाचं नाव निशाण सुद्धा नाही. आता मात्र वाऱ्याचं महत्त्व सर्वांच्याच लक्षात आलं. त्यांनी वाऱ्याला हाका मारून बोलावून घेतलं. त्याच्या मनधरण्या केल्या. अखेर तो काम करायला कबूल झाला. पण त्याला स्वतःसाठी खास वेगळा वेळ देण्यात आला नाही. त्याऐवजी त्यानं वर्षभर वाहायचं असं ठरलं. मग पावसाच्या दिवसात तो ढगांना धक्का देऊन इकडून तिकडे न्यायचा. त्यामुळे पृथ्वीच्या सर्व भागांना कमी अधिक प्रमाणात पाऊस मिळायचा. हिवाळ्यात पण वारा वाहायचा. मग सगळीकडे थंडी पसरायची. दिवस आणि रात्र यांनी या चौघा भावांकडून एक धडा घेतला. मग 24 तास दोघांनी समसमान वाटून घ्यायचे ठरवले. त्यामुळे 12 तास रात्रीला आणि 12 तास दिवसाला मिळाले. आता पृथ्वीवरचे सर्वजण समाधानी होते. 6 भावंडांना आपल्या आयुष्याचा काळ मिळाला व सगळे गोण्या गोविंदानं राहू लागले. तर अशी आहे ही 6 भावंडांची गोष्ट. धन्यवाद.